नमस्कार तरुण मित्रांनो, तुम्ही कसे आहात? मला आशा आहे की तुमचे छान चालले आहे। जर तुम्ही स्वचालित नेतृत्वाचा प्रवास सुरू करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात। आम्ही आभारी आहोत की तुम्ही प्रेरित युवक आणि भविष्यात एक चांगला नेता होण्यासाठी वेळ आणि शक्ती गुंतवत आहात। आजचा भाग तुम्हाला तुमची आंतरिक क्षमता उलगडून तुम्हाला नेतृत्वाच्या मार्गावर नेऊन तुमची क्षमता शोधण्यास सक्षम करेल। तुम्ही स्वचालित नेतृत्व समजून घेऊ शकाल, त्याचे गुणधर्म तुम्हाला हार्टफुलनेस तंत्राचा वापर करून आंतरिक मार्गदर्शनाद्वारे स्वतःचे नेतृत्व करण्यास सक्षम करतील। हा भाग तुम्हाला वैयक्तिक परिवर्तनाद्वारे तुमचा स्वविकास, वैयक्तिक परिणामकारकता आणि मानवतेची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असलेला एक मजबूत, समर्पित युवा नेता बनण्यास सक्षम करेल। तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रगतीची जबाबदारी घेऊ शकाल आणि जाणीवपूर्वक निवडकपणे आणि हेतूने स्वतःला आणि जगाला घडविण्यासाठी प्रभावीपणे नेतृत्व करण्यास शिकू शकाल। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। एकेकाळी एका मेंढपाळाला एक नवजात सिंहाचे पिल्लू सापडले। त्याने ते घरी नेले, मेंढीचे दूध पाजले आणि मेंढ्यांच्या कळपास त्याचा सांभाळ करून त्याला वाढवले। त्यामुळे तो जरी सिंह असला तरी तो मेंढराप्रमाणे वागला, गवत खाल्ले आणि त्यांच्याबरोबर खेळला। अनेक वर्षांनी तो एका प्रचंड सिंहाच्या रूपात वाढत गेला, पण तरीही स्वतःला मेंढर समजले। एके दिवशी तो मेंढीसिंह सर्व मेंढ्यांसोबत जंगलात गेला। जंगलात अजून एक सिंह दिसला आणि त्याने नेहमीप्रमाणे गर्जना केली। सर्व मेंढ्या घाबरल्या आणि पळून जाऊ लागल्या। मेंढीसिंह देखील पळू लागला। मेंढीसिंह गोंधळलेला पाहून जंगलातील सिंह म्हणाला, अरे दादा, मी गर्जना केल्यावर सर्व मेंढ्या पळून गेल्या, पण तू का पळतो आहेस? तू माझ्यासारखाच सिंह आहेस। मेंढ्यांसह वाढलेले सिंहासनाचे पिल्लू म्हणाले, तुम्ही खोटे बोलत आहात। मी सिंह नाही, मी मेंढी आहे। मला तुमची भीती वाटते आणि मला इथून पळून जायचे आहे। सिंहाच्या लक्षात आले की हे सिंहाचे पिल्लू मेंढरांसोबत वाढले आहे आणि म्हणून तो स्वतःला मेंढी समजत आहे। सिंह म्हणाला, मित्रा, मी चुकीचा आहे का? जर माझे विशाल शरीर तुला असा विचार करण्यास भाग पाडत असेल तर तू चुकीचा आहेस। तुझा चेहरा देखील माझ्यासारखाच गोल आहे, तो मेंढीसारखा लांब नाही। तुझी कंबर माझ्या कंबरेसारखी सडपातळ आहे आणि तुझ्या पायांना मेंढीप्रमाणे खूर नसून पंजे आहेत। तुझ्या सुंदर शेपटी पहा, मेंढ्यांना खूप लहान कुरूप शेपूट असते। तुझ्या मानेवर आयाळ आहे, पण ती मेंढ्यांना नाही। मेंढी आणि सिंह हे दोन पूर्णपणे भिन्न प्राणी आहेत। तुझ्या मनात जी चुकीची छाप आहे ती काढून टाक आणि माझ्यासारखी गर्जना कर, तेव्हा तुला खात्री पटेल की तू मेंढी नसून सिंह आहेस। या शब्दांनी मेंढीसिंहाच्या शंका स्पष्ट केली। त्याने गर्जना करून स्वतःला सिंह समजण्यास सुरुवात केली। त्याने सिंह म्हणून जीवन जगण्यास सुरुवात केली। चला तर या कथेच्या संदर्भात 4 प्रश्नांचा विचार करूया। मी स्वतःला कसे ओळखू शकतो? इतर लोक मला कसे पाहतात? मला काय बनायचे आहे? नेता जन्माला येतो की बनतो? मी स्वतःला कसे ओळखू शकतो? स्वतःला जाणून घेण्यासाठी फक्त आवड आणि निरीक्षणाची आवश्यकता असते। स्वतःला आपण जसे आहे तसे जाणून घेण्याचे हे कौशल्य आत्मजागरूकतेपासून सुरू होते। हाच तपासाचा प्रारंभिक बिंदू आहे। तुमच्या नेतृत्वाचा प्रवास तुमची वर्तमान आवृत्ती
तुमची वर्तमान स्थिती याची जाणीव करून सुरू होते. स्वप्रतिबिंब आणि चिंतन. तुमची सद्यस्थिती पाहण्यासाठी आवश्यक साधन व्हा. ज्याप्रमाणे सिंहाच्या पिल्लाला सिंह पाहिल्यानंतर स्वतःची ओळख पटू शकली, त्याचप्रमाणे तुम्ही आत्मजागृतीद्वारे स्वतःचे खरे स्वरूप जाणू शकाल. त्यामुळे तुमची सध्याची स्थिती जाणून घेण्याची सुरुवात आत्मपरीक्षण आणि आत्माभ्यासाने झाली पाहिजे, ज्यात एखाद्याचा विश्वास, भावना, विचार करण्याची पद्धत, प्रवृत्ती, सवयी, धारणा, परिस्थिती आणि प्रतिमान यांची जाणीव होते. तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या वर्तनातून दिसते आणि तुमचे वर्तन आत्मशक्ती, प्रतिमानामधून, श्रद्धेमधून दिसते. त्यामुळे आत्मजागरूकता हा तुमचा आरसा आहे असे म्हणू शकतो. आत्मजागरूकता वैयक्तिक परिवर्तनाची शक्यता उघडते. एक नवीन दृष्टिकोन समोर येतो, ज्यामुळे आपल्या जागतिक दृष्टिकोनात एक आदर्श घडवून आणतो. तुमच्यात अंतर्भूत असलेली ही क्षमता अचानक उजळून निघते. तुम्ही देखील या प्रक्रियेत स्वतःला समजून घ्याल आणि त्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून वाढण्याचा प्रयत्न करून तुमच्या स्वनेतृत्वाच्या प्रवासात पुढे जाल. तुम्हाला फक्त तुमच्या आंतरिक नेत्याशी संपर्क साधायचा आहे, जो तुमचा मार्ग उजवेल. या बाह्य जगात आंतरिक प्रवृत्ती विकसित करणे हे या प्रवासामध्ये तुमच्या यशासाठी एक महत्त्वाचे कौशल्य ठरेल. तुमच्या मागे आणि समोर काय आहे हे तुमच्या आत काय आहे याच्या तुलनेत कमी होते. तुम्हाला आधी ज्याचे नेतृत्व करायचे आहे ती पहिली व्यक्ती तुम्ही स्वतःच आहात. नेतृत्व करायला शिकण्याची सुरुवात तुमचे व्यक्तिमत्व जाणून घेण्यापासून होते. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे मूल्यमापन करण्यासाठी चला एक अभ्यास करूया. हा आत्मनिरीक्षणाचा अभ्यास तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत करेल. याला मायर्स-ब्रिग्स टाइप सूचक म्हणतात. तुम्ही जगाकडे कसे पाहता आणि निर्णय कसे घेता यावर आधारित तुमच्या व्यक्तिमत्वाच्या 4 आयामांमध्ये मूल्यांकन अंतर्दृष्टी प्रदान करते. हे 4 द्वैधीकरण म्हणजे बहिर्मुखता विरुद्ध अंतर्मुखता, संवेदना विरुद्ध अंतर्ज्ञान, विचार विरुद्ध भावना, न्यायनिवाडा विरुद्ध आकलन. या मूल्यांकनाचा उद्देश तुमचे व्यक्तिमत्व समजून घेणे हा आहे. व्यक्ती त्यांची धारणा आणि निर्णय कशा प्रकारे वापरण्यास प्राधान्य देतात याविषयी माहिती गोळा करण्यासाठी MBTI प्रश्नावली वापरली जाते. आकलन हे दर्शवते की लोक त्यांच्या वातावरणाबाबत किती जागरूक आहेत. आपण जे काही समजून घेतो त्याचे मूल्यमापन म्हणजे निर्णयात्मक असणे. लोक गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि समान पर्यावरणीय इनपुटच्या आधारे भिन्न निष्कर्षांवर पोहोचतात. या फरकांना समजून घेणे आणि त्यांचे लेखांकन नेतृत्वासाठी महत्त्वाचे आहे. आत्मनिरीक्षणात्मक स्वयं अहवाल प्रश्नावलीचे उत्तर देऊन या अभ्यासाची सुरुवात करूया. तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता किंवा वर्णनातील लिंकवर क्लिक करू शकता. तुमचे व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचे आहे? तुम्ही हा व्हिडिओ थोड्या वेळ थांबवून हा अभ्यास आता किंवा नंतर तुम्हाला सोयीचे असेल तेव्हा करू शकता. खूप छान. या सरावाच्या शेवटी तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रकार तुम्हाला कळवला जाईल. कृपया MBTI मूल्यांकनानुसार तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रकार टिप्पणी विभागात सामायिक करा. चला निकालाचे विश्लेषण करूया. उदाहरणार्थ, जर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रकार ISFP असेल तर त्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या प्राधान्य अंतर्मुखता, संवेदना, भावना आणि आकलन या 4 आयामाभोवती फिरते आहे. तुम्हाला फक्त एक कल्पना देण्याकरिता 16 MBTI व्यक्तिमत्व प्रकार आहेत. हे 16 MBTI व्यक्तिमत्व प्रकार तुम्हाला दाखविण्यात आले आहेत.
हे मूल्यांकन तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची कल्पना देईल. स्वतःला जाणून घेऊन वैयक्तिक परिणामकारकता प्राप्त करण्यासाठी ही एक रूपरेषा आहे. यामुळे तुम्हाला तुमची आवड ओळखण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयातील भावनांशी जुळवून घ्याल, ते तुमचे जगासाठीचे सर्वोत्तम योगदान असेल. तुम्ही तुमच्या निकालांवर मार्गदर्शकांशी चर्चा करू शकता आणि ते तुमच्या निवडी संबंधित चर्चा करू शकतील. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. इतर लोक मला कसे पाहतात? येथे तुम्हाला तुमच्या समवयस्कांकडून किंवा मार्गदर्शकांकडून अभिप्राय आवश्यक असेल. आपल्यामधील माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अभिप्राय आवश्यक असतो. तुम्ही आणि तुमचे मित्र दोघे एकमेकांसोबत शेअर करू शकता. तुम्ही स्वतःला कोणीतरी असल्यासारखे समजत असाल, परंतु इतर लोक तुम्हाला त्याच दृष्टिकोनातून पाहत नसावे. कथेत सांगितल्याप्रमाणे सिंहाचे पिल्लू सुरुवातीला स्वतःला मेंढी समजत होते, पण सिंहाच्या अभिप्रायानंतर सिंहाच्या पिल्लाने आपली धारणा सुधारली आणि त्याला तो मेंढी नसून सिंह असल्याचे लक्षात आले. तुम्ही स्वतःकडे कसे पाहता हे इतर तुमच्याकडे कसे यावर अवलंबून आहे का? तुमचे वर्तन काय ठरवते याचा अभ्यास पुढच्या भागात पाहू. ती तुमची ताकद आणि मूल्ये आहेत. चला आता पुढील प्रश्नावर चर्चा करूया. मला काय व्हायचे आहे? आपण कोण आहोत हे जाणून घेऊन तसे बनले पाहिजे. आपण कोण आहोत हे आपण कसे जाणून घेऊ शकतो? हे कसे शिकावे? चला एक सराव करूया. कल्पनाशक्ती खूप महत्वाची आहे. स्वतःला आतापासून 50 वर्ष पुढे पहा. कल्पना करा की तुम्ही म्हातारे झाले आहात. तुम्ही सर्वांनी आपले डोळे बंद करून हा कल्पनाशक्तीचा सराव करावा. असे समजा की तुम्ही 80 वर्षांचे आहात. तुम्ही आतापर्यंत केले सर्व आत्मनिरीक्षण, चिंतन, ध्यान किंवा नेतृत्वामुळे तुमचा मेंदू अजूनही खूप तीक्ष्ण आहे. तुम्ही अत्यंत तीक्ष्ण आहात, पण तुमच्या वयामुळे तुमचे शरीर कमकुवत, ठिसूळ आणि नाजूक झाले आहे. तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी वेढलेले आहात आणि ते तुमची 80 वर्ष झाल्याचा उत्सव साजरा करत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य, नातलग, जोडीदार, मुलं आणि नातवंडांनी वेढलेले आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या सोबत तुमचे पणतू सुद्धा आहेत. चला आपण आपल्या भविष्यातील जीवनाची कल्पना करूया आणि तुमच्या सभोवती ते सर्व लोक आहेत ज्यांच्याशी तुम्ही गेल्या 8 दशकांपासून संवाद साधत आहात. कल्पना करा, या सर्व लोकांनी तुमच्या जीवनातील चढ उतार पाहिले आहेत. ते तुमच्या चांगल्या आणि वाईट काळाचे साक्षी आहेत. आता समारंभ सुरू होणार आहे. तुमच्या समोर केक आहे. वातावरणात खूप उत्साह आणि आनंद आहे. कल्पना करा की तुमच्या मुलांनी प्रत्येकाला येण्यासाठी आणि तुमच्या जीवनाबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित केले आहे. तुम्ही कशाचे प्रतिनिधित्व करता? तुम्ही कोण आहात? तुम्ही काय होता? तुम्ही काय झालात याबद्दल बोलण्यासाठी सांगितले. त्यांनी तुमच्याबद्दल काय बोलावे असे तुम्हाला वाटते आणि त्या क्षणी ते तुम्हाला कोण व्हायचे आहे हे दर्शवेल. तुम्ही हा व्हिडिओ आता थोडा थांबवा असे मला वाटते. थोडा विराम घ्या आणि 3 ते 5 मिनिटे हा कल्पनाशक्तीचा सराव करा आणि जे काही वाटते ते नोंद करा. ते काय आहे? तुम्ही हे आता विचार करून लिहू शकता आणि काही वैशिष्ट्ये टिप्पणी विभागात लिहा. तुमच्या मनात काय येते? तुम्हाला काय बनायचे आहे? तुम्हाला अमुक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपाध्यक्ष म्हणून तुमची ओळख व्हावी असे वाटते का? की तुम्ही एक मदत करणाऱ्या स्वभावाचे दयाळू किंवा मायाळू व्यक्ती म्हणून ओळखले जावे असे वाटते? आतापर्यंत तुम्ही हा अभ्यास केला असेल असे मला वाटते. कोणती वैशिष्ट्ये समोर आली आहे? जर तुम्ही कल्पनाशक्ती दरम्यान आलेल्या गुणधर्मांचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की ते हृदयाचे गुण आहेत.
दयाळू, मायाळू, धाडसी, उदार आणि विनम्र यासारख्या गोष्टी आहेत. कठीण काळात तुम्ही लोकांना मदत केली. जरी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जात असाल, तरी यशाच्या काळात तुम्ही इतर व्यक्तींनाही यशस्वी होण्यास मदत केली. हे हृदयाचे गुण आहेत. तुम्हाला जे व्हायचे आहे ते म्हणजे तुमचे हृदय आधारित गुणांचे मूर्त रूप आहे. गुण जसे की नम्रता, धैर्य, औदार्य, करुणा हे मानवी उपक्रमाच्या मध्यवर्ती भागाशी संबंधित आहेत. ते गुण तुम्हाला अधिक मानवी बनवते. तुम्हाला किती माहित आहे याची लोकांना पर्वा नसते, पण तुम्ही किती काळजी करता याची पर्वा असते. तुम्ही हियापासून जे करता ते लोक पाहतात. लोकांना तुम्ही अनेक जणांना मदत केली आहे. ही वस्तुस्थिती आवडते. उदाहरणार्थ, तुम्हाला एक धाडसी व्यक्ती म्हणून ओळखले गेले आवडेल. एक अशी व्यक्ती जी एखाद्याला मदत करत होती, जी एखाद्याशी दयाळू होती, जी उदार होती, जी आयुष्यातील आव्हाने स्मित हास्याने स्वीकारत होती, जी कसोटीच्या काळात सज्ज होती, ज्याने इतरांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करण्यास मदत केली. आशा आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचा नेता व्हायचे आहे याची कल्पना येण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला असेल. मारियान विल्यमसनच्या म्हणींपैकी माझ्या एका आवडत्या म्हणीने या प्रश्नाचा सारांश घेऊया. ती म्हणते, आपण स्वतःला विचारतो, हुशार, सुंदर, प्रतिभावान, विलक्षण होण्यासाठी मी कोण आहे? खरं म्हणजे तुम्ही कोण नाही. तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात. तुमची छोटीशी भूमिका जगाची सेवा देत नाही. संकुचित होण्यात काहीही प्रबोधन नाही, जेणेकरून इतर लोकांना तुमच्या सभोवताल असुरक्षित वाटणार नाही. मुलांप्रमाणेच आपण सर्वजण चमकण्यासाठी आहोत. आपल्यात असलेल्या ईश्वराचे वैभव प्रकट करण्यासाठी आपण जन्मलो आहोत. हे फक्त आपल्यापैकी काही जणांमध्येच नाही, तर सर्वांमध्ये आहे. आणि जेव्हा आपण आपला स्वतःचा प्रकाश चमकू देतो, तेव्हा आपण नकळतपणे इतर लोकांनाही तसे करण्यास प्रेरणा देतो. जसजसे आपण आपल्या स्वतःच्या भीतीपासून मुक्त होतो, तसतशी आपली उपस्थिती आपोआप इतरांना मुक्त करते. नेता जन्माला येतो की बनवला जातो? मेंढ्यांच्या कळपात हरवलेल्या सिंहाच्या पिल्लाच्या कथेवर मनन करूया. मेंढी सिंह आपली ओळख कशी विसरला आणि दुसऱ्या सिंहाला भेटल्याने त्याचा खरा स्वभाव कसा जागृत झाला? आपल्या आत कोणी नेता आहे का, जो प्रत्येकात जागृत होण्याची वाट पाहत आहे? आपल्या निर्मात्याने आपल्याला सर्वांना समान बनवले आहे. जरी प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असली, तरी फार कमी लोक त्याचा फायदा करून घेतात. निर्णयात्मकपणे आपण नेता बनण्याची क्षमता आपल्यात आहे. नेतृत्व म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा निर्णय. परंतु आपल्यापैकी काही जण या निवडीचा वापर करतात आणि ते आव्हान स्वीकारतात. इच्छा आहे परंतु पाऊल उचलण्याचे धाडस नाही. कारण आपण आपले कम्फर्ट झोन सोडण्यास तयार नसतो. जर तुम्ही प्रत्येक घर्षणाने त्रस्त होत असाल, तर तुम्ही कसे चमकणार? नेतृत्व आव्हानात्मक आहे. अपयश लाजिरवाणे असू शकते. महान लोक इतरांसमोर त्यांच्या तोंडावर पडण्यास घाबरत नाहीत, कारण त्यांचे काही गर्दीच्या निर्णयापेक्षा अधिक शक्तिशाली असते. तुम्ही एखाद्या विशिष्ट कुटुंबात, परिस्थितीत आणि स्थितीत जन्माला आला असाल, पण ते तुमच्यावर मात करण्यासाठी तुम्हाला मर्यादित करत नाही. तुम्ही अजूनही तुमच्या हेतूवर आधारित जीवनाचा मार्ग निवडू शकता. आधारित जीवनाचा मार्ग निवडू शकता. आपल्या पिढीचा सर्वात मोठा शोध हा आहे की मानव त्यांच्या मनाच्या दृष्टिकोनात बदल करून त्यांचे जीवन बदलू शकतात.
तुम्ही जसा विचार कराल तुम्ही तसे बनाल. मला आशा आहे की या भागाने तुम्हाला तुमच्या नेतृत्व क्षमतेबद्दल पुरेशी अंतर्दृष्टी दिली असेल. आता निर्णय तुमचा आहे. उठा, आकांक्षा बाळगा आणि साध्य करा. एक नेता होण्यासाठी तुम्हाला योग्य विचार, योग्य समज आणि जीवनाकडे प्रामाणिक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. चांगल्या नेतृत्वाची गरज यापूर्वी कधीही नव्हती. नवीन मानवतेला समोर आणण्यासाठी आजचे तरुण हे परिवर्तनाचे प्रतिनिधी आहे. जगाचे भविष्य तरुणांवर अवलंबून आहे. तुमचे वैयक्तिक यश तुमच्या वैयक्तिक नेतृत्वावर अवलंबून असते. तुमची नेतृत्व क्षमता ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली असते, असे जॉन मॅक्सवेल म्हणतात. जर तुमचा डावा हात तुमच्या नेतृत्वाची पातळी दर्शवितो आणि उजवा हात यशाची पातळी दर्शवितो तर तुमच्या यशाची पातळी नेतृत्वाच्या पातळीपेक्षा जास्त जाऊ शकत नाही. सर्व चढ उतार नेतृत्वावर अवलंबून आहेत. आपली क्षमता शोधणे हा आपल्या नेतृत्व प्रवासाचा प्रारंभिक बिंदू आहे. हे करण्यासाठी आत्मजागृतीची आवश्यकता आहे. तुमची क्षमता तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप जास्त आहे हे समजून घेण्याबरोबरच तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करू शकता. तुम्हाला काय व्हायचे आहे याची कल्पना करण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्तीचा वापर करू शकता. तुम्हाला जे व्हायचे आहे ते खरोखर होण्यासाठी तुम्हाला चिंतनशील पद्धतींची आवश्यकता आहे. एक चांगला नेता होण्यासाठी चला आपल्या आंतरिक मार्गदर्शनात जुळवून घ्यायला शिकूया. हार्टफुलनेस रिलॅक्सेशनचे पहिले तंत्र तुम्हाला शांत करते. जेव्हा विश्रांतीच्या माध्यमातून मन शांत होते तेव्हा तुम्ही आंतरिक नेत्याशी संपर्क साधू शकता आणि त्याच्या प्रेरणेतून मार्गदर्शन घेऊ शकता. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही अधिक निरीक्षण करू शकता. तुमची जागरूकता वाढते. हार्टफुलनेस ध्यानाचे दुसरे तंत्र तुम्हाला आंतरिक नेत्याशी जुडण्यास मदत करेल. तुमचा आंतरिक स्वहा स्वतःमधील नेता आहे. अंतःकरणातील आपल्या आंतरिक आत्म्यावर चिंतन आणि ध्यान करण्यास शिकल्याने तुमची जागरूकता आणि तुमची अंतर्ज्ञान वाढेल. चला ध्यान करायला शिकूया. हळूवारपणे आपले डोळे बंद करा. तुमचे मन विचलित होणार नाही अशा आरामदायी स्थिती बसा. तुम्हाला पुढील 20 मिनिटे ध्यान करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. संपर्कात रहा. ध्यान आपल्या जीवनाबद्दलचा सर्वसाधारण अनुभव हा आपल्या विचारांद्वारे नियंत्रित असतो. हार्टफुलनेस ध्यान ही अशी प्रक्रिया आहे जिच्यात आपण विचारांकडून जाणीवेकडे वळतो. हा मनाच्या गुंतागुंतीकडून हृदयाच्या सरळपणाकडे होणारा प्रवास आहे. ध्यान कधीकधी आव्हानात्मक वाटले तरीही ती आपल्या सर्वांनाच स्वाभाविकपणे जमणारी गोष्ट आहे. याचा स्वतः अनुभव घेण्यासाठी खालील निर्देशांचे अनुसरण करा. गरज वाटल्यास प्रथम हार्टफुलनेस शिथिलीकरण करा. अलगद डोळे बंद करा आणि आरामात बसा. आपले लक्ष अंतर्मुख करून क्षणभर स्वतःचे निरीक्षण करा. नंतर हृदयात ईश्वरीय प्रकाश उपस्थित आहे आणि तो तुम्हाला आत आकर्षित करीत आहे अशी हळूवारपणे कल्पना करा.
असे हळुवारपणे व सहजतेने करा. जर तुमचे मन निरनिराळ्या विचारांकडे जात असेल तर त्यांच्याशी संघर्ष करू नका आणि त्यांच्याकडे लक्षही पुरवू नका. त्यांना तसेच राहू द्या आणि फक्त स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही हृदयातील दिव्य प्रकाशाच्या स्रोतावर ध्यान करीत आहात. स्वतःला अंतरंगात अधिकाधिक खोल बुडून जाऊ द्या. पुढची 20 मिनिटे याच भावनेशी समरस व्हा.
आता डोळे बंदच ठेवून हलकेच ध्यानातून बाहेर या. तुम्ही नुकत्याच अनुभवलेल्या अवस्थेचे निरीक्षण करा आणि ती जतन करा. ती तुमचाच एक हिस्सा बनून जाऊ देत. ती अवस्था तशीच टिकवून ठेवत हलकेच डोळे उघडा. तुम्हाला हव्या तितक्या वेळा अशा प्रकारे ध्यान करा. हळूहळू तुम्ही ध्यानाचा कालावधी वाढवत 1 तासापर्यंत नेऊ शकता. तुम्हाला ही आंतरिक यात्रा अतिशय आवडेल.